हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून मराठी व्याकरण या घटकावरील अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण 2024 मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जे मराठी व्याकरणाचे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, खालीलपैकी पूर्ण उच्चाराचे वर्ण कोणते? पहा, पूर्ण उच्चाराचे वर्ण आपल्याला सांगायचं तर ते असतं स्वर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 स्वर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी संयुक्त स्वर आपल्याला ओळखायचा आहे. पहा, संयुक्त स्वर आ इ उ ए, तर यामध्ये जो ए आहे तो संयुक्त स्वर आहे. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ए. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप एक वचन आहे? पहा, कोणत्या शब्दाचे रूप एक वचन आहे? खेडी, खेडे, खेडा, खेडेगाव. तर पहा, आपण काय म्हणतो? ते खेडे. बरोबर, मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 खेडे हे एक वचनी रूप आहे. ओके, पुढे पाहूया. षष्टी या विभक्तीचे खालीलपैकी एक वचन प्रत्यय कोणते आहे? पहा, षष्टी या विभक्तीचे आपल्याला प्रत्यय सांगायचा आहे. तर त्यामध्ये षष्टीमध्ये काय येतं? चा, ची, चे. बरोबर, मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 चा, ची, चे. समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी दर्शक सर्वनामे ओळखा. पहा, दर्शक सर्वनाम ओळखायचे. कोण, काय, हा, हो, हे, मी, आम्ही, जवजी. पहा, दर्शक दाखवायचे तर काय असं आपण दाखवतो? हा मुलगा, हे मुले, ही मुलगी. बरोबर, मग काय असेल योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हा, ही, हे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास कोणते क्रियापद म्हणतात? पहा मित्रांनो, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची आवश्यकता असते, ओके, कर्म जरुरीच असतं, त्या क्रियापदाला सकर्मक म्हटलं जाणार. बरोबर आहे, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सकर्मक क्रियापद. समोरचा प्रश्न, खालीलपैकी हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय ओळखायचे. पहा, हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय आपल्याला ओळखायचे तर ते काय? अरे वाह. बरोबर, असं असतंय ना, वाह, वा वा वा, आहा. ओके, इथे जे आहे ते पहा, ड पर्याय पहा, तिथे हवं आहे वा, त्यानंतर वा वा असं हवं आहे आणि हवं आहे आहा. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वा 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 आहा. हे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. ओके, पुढे पाहूया. साधित शब्दांचे प्रकार किती आहेत? पहा मित्रांनो, साधित शब्दांचे प्रकार असतात 4. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 4. समोरचा प्रश्न, अर्धा मुर्दा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? पहा, अर्धा मुर्दा हा जो शब्द आहे मित्रांनो तो अंशाभ्यस्त आहे. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अंशाभ्यस्त शब्द. ओके, समोरचा प्रश्न, क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात रे? क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे 4 प्रकार पडतात, हे लक्षात ठेवा. ओके, योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 4. ओके, समोरचा प्रश्न, खालील पर्यायातील नृप या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता? पहा, नृप साठी आपल्याला समानार्थी नसलेला शब्द पहा, नरेश, भूपाळ, महिपती. ओके, हे सर्व जे नृपचे समानार्थी शब्द आहेत, फक्त महेश हा नृपचा समानार्थी शब्द नाहीये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 महेश. समोरचा प्रश्न, जीवन, शिक्षण, विद्या, मंदिर, मूल्य. जीवन, शिक्षण, विद्या, मंदिर, मूल्य, लघुत्तम
या शब्दांमध्ये एकूण किती शब्द शुद्ध आहेत? पहा, या शब्दांमध्ये किती शब्द शुद्ध आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर यामध्ये जीवन आणि हे 2 शब्द शुद्ध आहेत. ओके, मग योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 2 बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला निवडायचा आहे. उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? तर क्वचित घडणाऱ्या गोष्टी यालाच. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, क्वचित घडणारी गोष्ट बरोबर. समोरचा प्रश्न. पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द आहे? पहा, पारिभाषिक शब्द आपल्याला सांगायचा आहे, तर तो कोणता आहे? गुडघा, बाजरी, वांगे हे आपले भाषिक शब्द आहेत. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, स्टेशन हा पारिभाषिक शब्द आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. हँगर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता? पहा, हँगरसाठी आपण कोणता शब्द वापरतो? हुक, दोर, बांधणी, माळ. तर हँगरसाठी आपण मराठीमध्ये हुक हा शब्द वापरतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, हुक प्रतिशब्द. ओके, पुढे पाहूया. अतिप्रसंग, अध्ययन, अनुक्रम, उत्कर्ष, दुर्लभ हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? पहा, अतिप्रसंग, अध्ययन, अनुक्रम, उत्कर्ष, दुर्लभ हे शब्द उपसर्ग घटित शब्द आहेत. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, उपसर्ग घटित. समोरचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य समूहदर्शक शब्द आपल्याला निवडायचा आहे. पहा, मुंग्यांची काय असते? रांग असते बरोबर. मग नाण्यांची काय असते? नाण्यांची असते चळत मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, चळत. समोरचा प्रश्न. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजेच काय रे? तर तो असतो तितिक्षा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, तितिक्षा. समोरचा प्रश्न. खालील म्हणीपैकी वेगळी म्हण आपल्याला ओळखायची. पहा, खालील म्हणीपैकी वेगळी म्हण आपल्याला ओळखायची आहे. नाव मोठं, लक्षण खोटं. बाप तसा बेटा, नाम उसे असे उदार करणं, कवडी देता जाई प्राण, नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यात भाकर उरेना. ओके, मग पहा, बाप तसा बेटा यामध्ये जी आहे ती वेगळी म्हण आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, बाप तसा बेटा. कारण नाव मोठं, लक्षण खोटं, नाम असे उदार करणं, कवडी देता जाते प्राण, नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यात भाकर ही एका अर्थाची आहेत. ओके, योग्य उत्तर. पुढे पाहूया. पावलोपावली या शब्दाचा समास ओळखायचा आहे. पावलोपावली या शब्दाचा समास आहे अव्ययी भाव समास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, अव्ययी भाव समास. समोरचा प्रश्न. बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखायचं आहे. बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे चक्रपाणी आणि पनाब. ओके, चक्रपाणी आणि पद्मनाभ हे लक्षात ठेवा. पद्मनाभ आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, चक्रपाणी आणि पद्मनाभ. समोरचा प्रश्न. कर्तरी प्रयोगात डॅश डॅश आपली हुकूमत चालवितो. कर्तरी प्रयोगामध्ये आता नावातच आहे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजेवर करता आपली हुकूमत चालवित असणार. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, करता. समोरचा प्रश्न. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहा मित्रांनो, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, उदार. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून मराठी व्याकरण या घटकावरील अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण 2024 मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जे मराठी व्याकरणाचे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा.
हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.